18 जानेवारी 2025 ची रात्र आंध्र प्रदेशातील एका छोट्याशा गावात एक पती आपल्या घरात आपल्याच पलंगावर गाढ झोपेत होता. त्याला काही माहित नव्हतं की त्याची पत्नी त्याच्यासाठी एक बिर्याणी तयार करत आहे आणि त्या बिर्याणीमध्ये त्याचं मरण आहे. आणि जेव्हा तो गाढ झोपेत गेला, त्याच्याच घरात त्याची पत्नी आणि तिचा प्रियकर त्याचा निर्दयपणे खून करतात. पण या कहाणीत सर्वात भयानक गोष्ट खून नाही तर खुनानंतर जे घडलं ते आहे. रात्रभर आपल्या पतीच्या मृतदेहाजवळ बसून ही स्त्री काय करत होती याचे उत्तर ऐकून तुमचा रक्तप्रवाह गोठेल. हे आहे चिलुवुरू गावातील आंध्र प्रदेशातील सर्वात क्रूर, सर्वात थंड रक्ताने केलेल्या खुनाची खरी कहाणी. नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत अशा एका खुनाच्या प्रकरणाबद्दल जे संपूर्ण आंध्र प्रदेशला हादरवून सोडले आहे. हे प्रकरण आहे आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील दुग्गिराल मंडलमधील चिलुवुरू या छोट्याशा गावातील. या गावात राहत होता 45 वर्षीय लोकम शिव नागराजू. हा एक कांदा व्यापारी सामान्य माणूस होता, आपल्या कुटुंबासाठी मेहनत करणारा. पण त्याला काय माहित होतं की त्याच्या स्वतःच्या घरात त्याचा काळ येऊन ठेपला आहे. तर चला मित्रांनो, सुरुवातीपासून समजून घेऊया ही कहाणी नक्की कशी सुरू झाली. 2007 मध्ये नागराजूचे लग्न झाले. माधुरीशी 2 मुलं झाली. बाहेरून पाहिलं तर एक सामान्य कुटुंब दिसत होतं, पण या कुटुंबाच्या आत काय चाललं होतं ते कोणालाही माहित नव्हतं. नागराजू कांदा व्यवसाय करत होता, पण माधुरीला हा व्यवसाय आवडत नव्हता. का? कारण तिला वाटायचं की हा कुटुंबाचा अपमान आहे. आणि मग विजयवाड्यातील एका सिनेमा थिएटरमध्ये काउंटरवर काम करताना माधुरीची ओळख एका व्यक्तीशी झाली. त्याचं नाव होतं कोंडविटी गोपी. सत्यनपल्लीचा रहिवासी, कार ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करणारा. आणि हळूहळू ही ओळख मैत्रीत बदलली आणि मग वैवाहिक संबंधात. पण लक्षात ठेवा, माधुरी आधीच विवाहित होती, 2 मुलांची आई होती. आता माधुरीला एक प्लॅन सुचला. तिने नागराजूला सांगितलं, कांदा व्यवसाय सोडा, हैदराबादला जा, गोपीच्या कार ट्रॅव्हल्स व्यवसायात काम करा. आणि नागराजूने आपल्या पत्नीचं ऐकून तसं केलं. तो हैदराबादला गेला. पण खरं तर चाललं असं होतं की माधुरीला नागराजू घरातून दूर हवा होता, जेणेकरून ती गोपीसोबत मोकळेपणाने वेळ घालवू शकेल. पण 2 महिन्यानंतर नागराजूने नोकरी सोडली आणि गावी परतला. आणि आता माधुरीचा प्लॅन बिघडला होता. नागराजू घरी होता, गोपीसोबत भेटणं कठीण होत होतं. आणि मग माधुरी आणि गोपीने एक भयानक निर्णय घेतला. 18 जानेवारी 2025च्या दिवशी रविवार होता. चिलुवुरू गावासाठी हा एक सामान्य दिवस होता. पण या दिवशी माधुरीने एक योजना तयार केली होती. एक अशी योजना जी ऐकून तुमचा रक्तप्रवाह गोठेल. संध्याकाळी 6 वाजता माधुरीने किचनमध्ये बिर्याणी शिजवली. पण ही कोणतीही सामान्य बिर्याणी नव्हती. तिने तिच्या पतीच्या ताटात 20 झोपेच्या गोळ्या मिसळल्या होत्या. 1 किंवा 2 नाही, तब्बल 20. नागराजूला काहीच संशय आला नाही. त्याने प्रेमाने आपल्या पत्नीने शिजवलेली बिर्याणी खाल्ली. रात्री 8 वाजता झोपेच्या गोळ्यांचा प्रभाव दिसायला लागला. नागराजूला खूप झोप येऊ लागली. तो आपल्या खोलीत गेला आणि पलंगावर झोपला. पण ही सामान्य झोप नव्हती. 20 झोपेच्या गोळ्यांमुळे तो अतिगाढ झोपेत गेला होता. त्याला काहीच कळत नव्हतं. रात्री 10 वाजता माधुरीने गोपीला फोन केला. आता ये, सगळं तयार आहे. गोपी आला आपल्या प्रेमिकेच्या घरात, पण प्रेमासाठी नाही, खुनासाठी. रात्री 11 वाजले होते आणि आता या कहाणीचा सर्वात भयानक भाग सुरू होणार होता. नागराजू गाढ झोपेत होता. त्याला काहीच माहित नव्हतं. आणि त्याच वेळी गोपी त्याच्या छातीवर बसला, पूर्ण वजनाने, जेणेकरून नागराजू हालचाल करू शकणार नाही. आणि माधुरी, तिचा स्वतःचा पती, तिच्या 2 मुलांचा बाप, तिने एक उशी घेऊन त्याच्या तोंडावर दाबून धरली. नागराजू गाढ झोपेत होता. त्याला काहीच माहित नव्हतं. आणि त्याच वेळी गोपी त्याच्या छातीवर बसला, पूर्ण वजन टाकून, जेणेकरून नागराजू हालचाल करू शकणार नाही. आणि माधुरी, तिचा स्वतःचा पती, तिच्या 2 मुलांचा बाप, तिने एक उशी घेऊन त्याच्या तोंडावर दाबून धरली. मित्रांनो, विचार करा, एक स्त्री जिच्यासोबत 18 वर्षे संसार केला, 2 मुलं झाली, तीच आज तिच्या नवऱ्याला गुदमरून खून करत आहे. नागराजू लढला देखील असेल, हातपाय हलवले असतील, पण 20 झोपेंच्या गोळ्यांमुळे त्याचं शरीर सुन्न झालं होतं. वर गोपीचं वजन होतं आणि तोंडावर उशी होती. काही मिनिटात नागराजूने श्वास घेणं बंद केलं. त्याचं हृदय थांबलं. लोकम शिव नागराजू मरण पावला, आपल्याच घरात, आपल्याच पलंगावर, आपल्याच पत्नीच्या हातून. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नंतर स्पष्ट झालं, नागराजूचा मृत्यू गुदमरून झाला होता. त्याच्या छातीच्या हाडांना फ्रॅक्चर होते.
याचा अर्थ गोपीने किती जोराने त्याला दाबून धरलं ते समजलं. पण मित्रांनो, आता जे घडणार होतं ते खुनापेक्षाही भयानक होतं. खून झाला, नागराजू मेला, गोपीचं काम संपलं, तो तिथून निघून गेला आणि आता घरात फक्त 2 लोक होते, माधुरी आणि तिच्या पतीचा मृतदेह. सामान्य माणूस असता तर काय केलं असतं? घाबरला असता, रडला असता, पश्चाताप झाला असता. पण माधुरी सामान्य नव्हती. तिने रात्रभर आपल्या मृत पतीच्या शेजारी बसून पोर्नोग्राफिक व्हिडिओ पाहिले. तुम्ही बरोबर ऐकलेत. तिच्या पतीचा मृतदेह शेजारीच पडलेला आणि ती पॉर्न व्हिडिओ पाहत बसलेली. ही नाही कोणी गुन्हेगारीच्या भीतीने घाबरलेली स्त्री, ही नाही कोणी पश्चातापाने व्याकुळ झालेली बायको. हा आहे एक थंड रक्ताचा निर्दयी खुनी. रात्रभर ती तिथेच बसली, जणू काहीच झालं नाही, जणू तिने एक माणसाचा खून केलाच नाही. सकाळी 4 वाजता पहाट होऊ लागली. आता माधुरीला पुढचा प्लॅन एक्झिक्यूट करायचा होता. तिने शेजाऱ्यांना जाऊन सांगितलं, नागराजू रात्री मरण पावला, त्याला हार्ट अटॅक आला. बघा किती चाणाक्षपणाने प्लॅन केला होता. झोपेच्या गोळ्यांमुळे गुदमरून मारलं, पण सांगितलं हार्ट अटॅक आला. पण जितकं चाणाक्ष तुमचं प्लॅनिंग असेल, कायदा तितकाच चाणाक्ष असतो. नागराजूचे नातेवाईक आले, त्यांनी शरीर पाहिलं आणि त्यांना काहीतरी चुकीचं वाटलं. हार्ट अटॅक मध्ये छातीवर जखमा येत नाहीत, तोंडावर चिन्ह येत नाहीत, शरीरावर असे मार्क्स येत नाहीत. त्यांनी ताबडतोब पोलिसांना फोन केला. दुग्गिराल पोलीस स्टेशनचे सब इन्स्पेक्टर व्यंकट रवी यांनी प्रकरणाची जबाबदारी घेतली. पोलिसांनी सर्वप्रथम शरीराची तपासणी केली. एका नजरेत समजलं हा नैसर्गिक मृत्यू नाही. पोस्टमॉर्टमसाठी शरीर पाठवलं गेलं. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला आणि सर्व शंका खऱ्या ठरल्या. मृत्यूचं कारण ॲस्फिक्सिएशन म्हणजेच गुदमरून मृत्यू. छातीच्या हाडांना फ्रॅक्चर, कोणीतरी जोरदार दाब टाकला होता, तोंडाभोवती चिन्ह, उशी किंवा काहीतरी दाबून धरल्याचे पुरावे. रक्तातील तपासणीमध्ये मोठ्या प्रमाणात झोपेच्या औषधांचे अंश होते. सगळे पुरावे एकाच गोष्टीकडे निर्देश करत होते की हा खून आहे. पोलिसांनी माधुरीला चौकशीसाठी बोलावलं. सुरुवातीला तिने नाकारलं. मला काही माहित नाही, तो झोपला होता आणि सकाळी मेलेला आढळला. पण पोलीस तपास तज्ज्ञ होते. त्यांनी तिला बारकाईने विचारू लागले, तुमच्या पतीने काय खाल्लं होतं? ती म्हणाली बिर्याणी. ते म्हणाले कोणी बनवली? ती म्हणाली की मीच बनवली. मग पोलिसांनी विचारलं त्यात काय होतं? आणि इथेच माधुरीचा आत्मविश्वास डळमळू लागला. पोलिसांनी तिला रक्तातील तपासणीची माहिती दिली. तुमच्या पतीच्या रक्तात मोठ्या प्रमाणात झोपेच्या गोळ्या सापडल्या आहेत. हे कसं शक्य झालं असेल ते आम्हाला सांगा. आणि शेवटी कोपऱ्यात अडकल्यावर माधुरीने सगळं कबूल केलं. तिने संपूर्ण प्लॅन सांगितला, गोपीचं देखील नाव घेतलं, सगळी खरी कहाणी सांगितली. पोलिसांनी ताबडतोब गोपीलाही शोधून काढलं, त्यालाही अटक केली. दोघांनाही पोलीस कोठडीत घेण्यात आलं. या प्रकरणामुळे संपूर्ण आंध्र प्रदेश हादरला आहे. स्थानिक लोक संतापलेले आहेत. लोक विचारतात, एक बायको आपल्याच पतीला असं कसं मारू शकते? सोशल मीडियावर या प्रकरणाची चर्चा सुरू आहे. लोक कठोर शिक्षेची मागणी करत आहेत. मित्रांनो, ही होती चिलूरू गावातील लोकम शिव नागराजूच्या खुनाची संपूर्ण कहाणी. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच खऱ्या गुन्हेगारी प्रकरणांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये तुमचे विचार नक्की लिहा. या प्रकरणाबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं? मी भेटेन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या कहाणीसोबत. तोपर्यंत सावध राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.